Hello students, today we are going to see the 37th and 38th day of our bridge course. Today's unit is the Pythagoras theorem. Pythagoras theorem. See towards the figure. As shown in the adjacent picture, there is a way to school from Sarita's house. She wants to reach the school by shorter way. Then which way she will select? सरिताला तिच्या घरापासून शाळेपर्यंत जायचं आहे. पॉईंट ए हे तिचं घर आहे, पॉईंट सी ही तिची शाळा आहे, स्कूल आहे. आणि दोन मार्ग दाखवलेत, ए बी सी आणि दुसरा आहे ए सी. मग सर्वात कमी अंतर तिला कोणत्या मार्गाने पडेल हे आपल्याला विचारलंय. नक्कीच ए सी या मार्गाने जर ती गेली तर ती कमीत कमी वेळेत शाळेत पोहोचेल, कमी अंतराने शाळेत पोहोचेल. ए बी सी हा जो काटकोनी मार्ग आहे हा ए सीपेक्षा नक्कीच लांबचा असेल. ए सी स्ट्रेट वे और ए बी सी द वे अलॉंग राईट अँगल्ड. थिंक ओव्हर इट. शुअरली our answer will be the straight way AC, as this straight way AC is along the hypotenuse, means the length of the hypotenuse of a right angle is less than the sum of the lengths of the other two sides. This AC is equal to the hypotenuse in the right angle triangle, and AB is the height and BC is the base of the right angle triangle. What is the Pythagoras theorem? The Pythagoras was a Greek mathematician who was the first to prove the theorem. It is named after him. Theorem of Pythagoras states that in a right angle triangle, the square of the hypotenuse is equal to the sum of the square of the other two sides. Pythagoras theorem काय आहे? तर Pythagoras theorem काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे पायथागोरस थिअरम होय. या ठिकाणी आपल्याला दोन ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. द फर्स्ट ॲक्टिव्हिटी इज ॲज शोन इन द फिगर 1. फ्रॉम अ कार्ड शीट कट आउट 4 आयडेंटिकल राईट अँगल ट्रायंगल. शोज इट्स साईड ए बी अँड सी युनिट्स. फिगर 1 मध्ये दाखवल्याप्रमाणे कार्डशीटचे 4 सारखे त्रिकोण कट करून घ्या की या जे ए बी सी असे बाजू दाखवतील. ए हा हायपोटेनियस असेल, बी इज द बेस अँड सी इज द हाईट ऑफ दिस ट्रायंगल. युझिंग दिस 4 ट्रायंगल फ्रॉम अ स्क्वेअर विथ साईड बी प्लस सी ॲज शोन इन द फिगर 2 अँड नंबर्ड द ट्रायंगल प्रॉपरली. आकृती 2 मध्ये दाखवल्याप्रमाणे बी प्लस सी ही एका स्क्वेअरची बाजू असेल अशा प्रकारे ते ट्रायंगल्स अरेंज करा आणि त्याला नंबर द्या 1, 2, 3 अँड 4. देन ॲज शोन इन द फिगर 3 चेंज द पोझिशन ऑफ द ट्रायंगल इन प्रिव्हियस स्क्वेअर विथ साईड बी प्लस सी सच दॅट 2 स्क्वेअर विल फॉर्म. आणि बी प्लस सी अशी स्क्वेअरची बाजू येईल याप्रमाणे ते ट्रायंगल परत रिअरेंज करा ॲज पर द फिगर 3 याप्रमाणे. यावरून आपल्याला काय समजेल, काय दिसेल? एरिया ऑफ अनकवर्ड पोर्शन इन फिगर 2 इज इक्वल टू द एरिया ऑफ अनकवर्ड पोर्शन इन फिगर 3. फिगर 2 आणि फिगर 3 मध्ये जो व्हाईट कलरमध्ये पोर्शन दाखवला गेला आहे तो दोन्ही आकृतीमध्ये सेम असेल. आणि दोन्ही आकृतीमध्ये सेम असेल म्हणजेच आकृती 1 मध्ये त्याचा एरिया किती असेल तर ए स्क्वेअर, फिगर 2 मध्ये त्याचा एरिया किती असेल तर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, अँड ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. देन ॲक्टिव्हिटी नंबर 2. युझिंग द स्क्वेअर लाईन नोटबुक कट 2 स्क्वेअर सच दॅट फर्स्ट हॅज 9 स्क्वेअर बॉक्सेस अँड सेकंड हॅज 16 स्क्वेअर बॉक्सेस. ॲज शोन इन द फिगर अरेंज द स्क्वेअर सच दॅट देअर साइड्स form a right angle and draw the hypotenuse to complete the right angle triangle. स्क्वेअर नोटबुकमध्ये 9 स्क्वेअर बॉक्सेस आणि 16 स्क्वेअर बॉक्सेस असणार आहे.
दोन स्क्वेअर कट करून घ्या आणि ते दोन्ही स्क्वेअर फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे ट्रायंगलच्या बेसवर आणि हाईटवर अरेंज करा. युझिंग दिस टू स्क्वेअर फ्रॉम अ न्यू स्क्वेअर विच इज फिट टू द लेंथ ऑफ द हायपोटेनियस. व्हॉट इज द फन? We can cut and form a new square from these two square which will fit to the length of the hypotenuse. In a right angle triangle, the square of the hypotenuse is equal to the sum of the square of the other two sides, as shown in the figure. That means 3 square plus 4 square is equal to 5 square. In a right angle, what we know, the side opposite to the right angle is called the hypotenuse, and it is greatest side of it. That means जी काटकोन त्रिकोणामध्ये सर्वात मोठी बाजू असते तो असतो हायपोटेनियस. त्याला हायपोटेनियस किंवा मराठीमध्ये कर्ण असे म्हणतात. द लेंथ ऑफ द हायपोटेनियस ऑफ द राईट अँगल ट्रायंगल इज लेस दॅन द सम ऑफ द लेंथ ऑफ द अदर टू साईड. आणि कर्ण हा काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण हा उरलेल्या दोन बाजूंच्या बेरजेपेक्षा मोठा असतो. द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द अदर टू साईड. आणि कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या लांबीच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो. या ठिकाणी आपल्याला दोन एक्झाम्पल्स दिलेले आहेत. इन ट्रायंगल ABC, अँगल C इज इक्वल टू 90 डिग्री विच इज द ग्रेटेस्ट साइड ऑफ ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABC मध्ये अँगल C इज इक्वल टू 90 डिग्री असेल तर सर्वात मोठी बाजू कोणती असेल? क्वेश्चन 2. इन द राईट अँगल ट्रायंगल LMN, अँगल N इज इक्वल टू 90 डिग्री इफ length MN is equal to 20 centimeter and length LN is equal to 50 centimeter. Find the length of the segment LM. LM means hypotenuse. We have to find the hypotenuse from this question. Then next topic in Pythagoras theorem, that is the Pythagoras triplet. What do we mean by Pythagoras triplet? If in a triplet of numbers the square of the biggest number is equal to the sum of the square of the other two numbers. तीन दिलेल्या नंबर्स पैकी एका नंबरचा वर्ग हा दुसऱ्या दोन नंबरच्या वर्गाच्या बेरजे एवढा असेल तर त्या दोन नंबर्सला पायथागोरस ट्रिपलेट असे म्हणतात. इफ द लेंथ ऑफ द साइड ऑफ अ ट्रायंगल फॉर्म सच अ ट्रिपलेट, जर यात हे तीन नंबर्स काटकोन त्रिकोणाच्या तीन बाजू दाखवत असतील तर अशा तीन नंबर्सला पायथागोरस ट्रिपलेट असे म्हणतात. वन क्वेश्चन इज गिवन हिअर, डू द गिवन नंबर्स फ्रॉम्स अ पायथागोरस ट्रिपलेट. हे तीन नंबर्स दिलेले आहेत, हे पायथागोरस ट्रिपलेट आहेत का? 3, 4 and 5. इन द गिवन एक्झाम्पल द बिगेस्ट नंबर 5 square is equal to 25. The sum of the square of other two numbers, 3 square plus 4 square, 3 square is equal to 9 and 4 square is equal to 16, that is 9 plus 16. The square of the biggest number is equal to the sum of the square of the other two numbers. Therefore 3, 4 and 5 is a Pythagoras triplet. The side, next example is for your practice. The side of triangles are 11, 60 and 61. Find out whether the given triangle is a right angle triangle or not. एक काटकोन त्रिकोणामध्ये 11, 60 आणि 61 अशा बाजू आहेत. हा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे की नाही हे आपल्याला शोधायचं आहे. I hope all of you understand today's video. हा आहे पायथागोरस थेरम या संदर्भातला भाग. पायथागोरस थेरम and Pythagoras triplet. Remember, I hope all of you understand.
Today we stop here.